अनंत गर्जेच्या मुंबईमधल्या घरी आता फॉरेन्सिक टीम ही दाखल झालेली आहे। महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे। गौरीनं आत्महत्या केलेल्या घरामध्ये पोलिसांचा तपास सध्या सुरू झालाय। अनंत गर्जेच्या घरी फॉरेन्सिक पथकासोबत डॉक्टरांचं पथक सुद्धा आहे। डॉक्टर राजेश ढेरेंसोबत एक पथक अनंत गर्जेच्या घरामध्ये आहे। पत्र पोलिसांकडून दिलं गेलं होतं की त्यांना या गोष्टी रूल आउट करण्यासाठी सगळे सॅम्पल ठेवण्यात यावे। त्या अनुषंगाने आणि त्यावरही जे आम्हाला गरज वाटली तेही आम्ही ॲड करून आमच्याकडनं जे सायंटिफिकली गरज आहे ते सगळे सॅम्पल आम्ही लॅबला पाठवलेले आहेत। आणि त्याबरोबर आम्ही हिस्टोपॅथसाठी पण जे आम्ही मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजी डिपार्टमेंट बघतं ते पण आम्ही रूल आउट करणार आहे की अजून काय याच्या व्यतिरिक्त पॉइझनिंग सोडूनही अजून काय निघण्याची शक्यता आहे का, जी माहिती पोलिसांनाही नसेल किंवा त्यांनी दिली नसेल। तर पूर्णपणे आम्ही हा तपास सायंटिफिक वेने 100% ॲनालिसिस करूनच याचं फायनल आम्ही रिपोर्ट बनवणार आहे। प्रायमरी रिपोर्टमध्ये स्ट्रँग्युलेशन दाखवलेलं आहे का? म्हणजे नाही, मी तुम्हाला परत सांगतो, प्रोबॅबल कॉज ऑफ डेथ जे आम्ही सर्टिफिकेट PM नंतर देतो त्यामध्ये ओपिनियन रिझर्व्ड एव्हिडन्स ऑफ लिगेचर कंप्रेशन ऑफ नेक असं दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये अननॅचरल। नाही, त्या जे काय आहे ते आम्ही रिपोर्टमध्ये संबंधित इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला लवकरात लवकर देणार। दुसरा एक सर महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा ही घटना घडली तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि आरोपीच्या दाव्यानुसार तो 29व्या मजल्यावरून रेफ्रिजरेटरमधून खिडकीच्या मार्गे आतमध्ये आला असा एक दावा त्याचा आहे। तर तो सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं काही व्हेरीफाय करतोय किंवा पोलिसांच्या टीमसोबत तुम्ही उपस्थित असणार आहात? नक्कीच, त्यासाठी मी पहिले सांगितलं की आता पोलीस स्टेशनला चाललो आहे आम्ही आणि तिथं जी काही उर्वरित माहिती आहे आता फक्त आम्ही सीन एक्झामिन केलं, बाकी जे कोलॅटरल माहिती यांना भेटलेली ते आता पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू आणि ते त्या रिपोर्टमध्ये आम्ही त्या माहिती अनुसार टाकून फायनल करू। अनंत गर्जेच्या घरी आता डॉक्टरांचं पथक फॉरेन्सिक टीम ही पोहोचलेली आहे। डॉक्टर राजेश ढेरेंसोबत पथक सुद्धा आहे। फॉरेन्सिक टीम आता पोहोचलेली आहे आणि तपास सुरू झालेला आहे। याच घरामध्ये गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली। गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आपण तिला पाहिल्याचं अनंत गर्जेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आता याच संपूर्ण घरामध्ये आता तपास केला जातोय। फॉरेन्सिक टीम आणि डॉक्टरांचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आणि त्यांच्याकडून सखोल तपास जो आहे तो केला जातोय। पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी काल आत्महत्या केलेली होती आणि राहत्या घरामध्ये जिथे भाड्यानं ते राहत होते त्या घरामध्ये त्यांनी आत्महत्या केली। आत्महत्येच्या वेळेला अनंत गर्जे यांनी केलेल्या दाव्यानुसार ते घरी नव्हते, मात्र जेव्हा ते घरी आले त्यावेळेला घराच्या दरवाजे हे आतून बंद होते आणि म्हणून रिफ्युजी एरियाच्या एका खिडकीमधून ते आपल्या घरामध्ये शिरले आणि त्यानंतर त्यांनी गौरी यांना जे गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये होत्या त्यांना तिथून रुग्णालयामध्ये असा दावा केलेला होता। ज्या ठिकाणाहून अनंत गर्जे आपल्या घरामध्ये गेले त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। ही तीच खिडकी आहे ज्या खिडकीमधून अनंत गर्जे यांनी आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला होता आणि हा रिफ्युजी एरियाचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। त्या रिफ्युजी एरियामध्ये एक स्टूल सारखं एक साहित्य त्यांनी घेतलेलं होतं पायाखाली, तिथून ते या भागामध्ये चढलेले होते आणि याच रिफ्युजी एरियाच्या वरच्या बाजूला जो त्यांचा फ्लॅट आहे 30व्या मजल्यावरती, त्या 30व्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बाहेर जी इनविजिबल जाळी आपल्याला पाहायला मिळते त्या जाळीचे काही भाग हे उचकटण्यात आलेले होते। ते सुद्धा आपण पाहतोय, हे 2-3 भाग जे आहेत ते उचकटलेले आहेत आणि याच भागामधून अनंत गर्जेंनी आतमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर ते खिडकीच्या मार्गे आपल्या फ्लॅटमध्ये गेलेले होते। तिथे गौरी गर्जे या गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्यांना पाहायला मिळाला आणि त्यामुळे अनंत गर्जे यांनी केलेला दावा हा सुद्धा पोलीस येत्या काळामध्ये फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून ही शक्यता जी आहे ती सुद्धा पडताळून पाहणार आहेत। कॅमेरामन खंडू कसबे सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी। अंत्यसंस्कारावेळी गौरी गर्जेंचे वडील हे भावूक झाले। तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। आता मी बोलू का? बोला साहेब। तर गुन्हा दाखल केलेला आहे वरळी पोलीस स्टेशनला। वरळी पोलीस स्टेशनची PI ची बोललो मी
आणि त्यांनी त्याला अटक केले. त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवा. ते शिवसभा आमचे भाऊ ते ऐकायचे नाही चुलते. ते म्हणते तिथंच येतं, त्यांचा गैरसमज झालाय म्हणून ते अडवले. बोलायला लावतो लगेच. व्हिडिओ कॉल. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये अनंत गर्जेला अटक करण्यात आली आहे. काल रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे.